ओम सतनमो जयदेश ओम गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जयते गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज अलख निरंजन आदेश. स्वागत करतो आजच्या या विशेष भागामध्ये. विशेष याकरिता सुद्धा म्हणत आहे कारण आजच्या भागामध्ये दिलं जाणारं जे ज्ञान आहे बाहेरील बाधा किंवा बाहेरील शक्तीला अनुसरून असलेलं किंवा भूत बाधा प्रेत बाधा याला अनुसरून असलेलं जे ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न आजच्या या भागामध्ये खास करून केलेला आहे. पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आजचा भाग हा खास करून जाखीन अशा शक्तीबद्दल माहिती देणार असणार आहे किंवा ज्याला आपण अशा विपरीत शक्तीबद्दल माहिती देणारा भाग असणार आहे जो निश्चितपणे आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पाडेल आणि ही शक्ती कशा रीतीने कार्य करते किंवा जखीन ज्याला म्हटलं जातं, काही ठिकाणी याला जाखीन सुद्धा म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी याला जखीनाबाई सुद्धा म्हटलं जातं. तर ही शक्ती कार्य नक्की कशा रीतीने करते किंवा अशी कोणती वेळ आल्याच्या नंतर या योनीमध्ये किंवा या शक्तीमध्ये एखादा व्यक्तिरेखा मृत झाल्याच्या नंतर तो त्याच्यामध्ये अडकतो त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आजच्या भागामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या शक्तीपासून स्वतःचा बचाव कशा रीतीने केला गेला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा ज्ञान देण्याचं कार्य आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. तुम्हाला हे माहिती आहे की प्रत्येक शक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ईश्वराने हे कार्य दिलेलं आहे किंवा 84 लक्ष योनी जे आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत त्याच अनुषंगाने मनुष्य योनी आहे, त्याच अनुषंगाने पशु योनी आहे, तर भूत प्रेत पिशाची सुद्धा एक योनी गणली गेलेली आहे. त्यामुळे या शक्तींचं अस्तित्व किंवा या शक्तींचं वलय हे कधीही नाकारता आलेलं नाहीये. या ना त्या स्वरूपामध्ये किंवा वेळ आल्याच्या नंतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अशा शक्ती हा त्यांचं अस्तित्व निश्चितपणे व्यक्तीला दाखवतात. त्यामुळे जशी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच अनुषंगाने निगेटिव्ह एनर्जी, जशा नाण्याला दोन बाजू असतात त्याच अनुषंगाने कुठेतरी ही सुद्धा बाजू असणं किंवा ही सुद्धा बाजू आपण सत्य मानणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, आता जखीन हा जो प्रकार आहे याचा खास करून उल्लेख हा आपल्याला मॅक्झिमम कोकण या विभागामध्ये पाहायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल कोकण विभागामध्येच फक्त पाहायला मिळतो का, तर असं आहे का? मुळात तसं नाही आहे. पहा, ज्या ज्या ठिकाणी अशा शक्ती किंवा अशा शक्तींचा उद्रेक होतो किंवा अशा शक्तींचा उद्रेक झाल्यावरती ज्या ज्या व्यक्तिरेखेला याचा अनुभव प्राप्त होतो तेव्हा व्यक्तिरेखा निश्चितपणे या गोष्टींना मानायला सुरुवात करतो किंवा या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्याचा ट्रस्ट बसायला सुरुवात करतो. कुणी एक दोघांच्या हो म्हणणारी किंवा एक दोघांच्या नाही म्हणण्याने या शक्तींचं अस्तित्व हे कधीही मिटलेलं नाही आहे. मग जखीन म्हणजे नक्की प्रकार काय आहे तो आता आधी समजून घेऊया. जी स्त्री ही लग्नाच्या नंतर ज्याला आपण म्हणू मृत पावते किंवा लग्न झाल्याच्या नंतर सुहासिनी जी स्त्री जाते परंतु ती आत्महत्या करून गेली असेल किंवा वादविवादामध्ये तिचा मृत्यू झालेला असेल किंवा अवेळी म्हणजे वेळ आलेली नसेल परंतु त्याच्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला असेल तर अशा वेळी ज्या स्त्रिया मृत पावतात या जखीन या योनीला प्राप्त होतात. मुळामध्ये ही प्रेत योनी आहे, पिशाच योनी आहे. हा त्याच्यामधला एक पार्ट थोडक्यामध्ये तुम्ही अनुषंगाने समजून घ्या. तर ती जखीन नामक या योनीमध्ये त्या निश्चितपणे जातात. बरं, सेकंड पॉईंट असाही याच्यामध्ये नमूद आहे किंवा असंही त्याची वर्णन किंवा माहिती मिळते की बाळातीन स्त्रिया ज्या राहतात, ज्या बाळातीन झाल्याच्या नंतर ज्या मृत होतात त्या सुद्धा जखीन या नामक योनीमध्ये जातात किंवा या योनीला त्या प्राप्त होतात. मग हे महाभयंकर ऊर्जा का म्हटले गेलेली आहे? सृष्टीचक्रामध्ये जन्म आणि मृत्यू हे आईच्या गर्भात नव्हतो. एका ठराविक वेळेमध्ये ज्यावेळेस पाय किंवा पाऊल हा बाहेर पृथ्वी तलावरती एका बाळाचा येतो परंतु अर्ध शरीर हे आईच्या उदरामध्येच असते. ही जी वेळ असते ही येण्याची या वेळेच्या बंधनामध्ये ही जखीन अडकलेली असते. हे सर्वप्रथम समजून घ्या. आता हे जे मी वाक्य तुम्हाला बोललेलो आहे हे थोडंसं तुम्ही रिमाइंड करून ऐकलं किंवा याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न केला ऐकून तरीसुद्धा तुमच्या या गोष्टी लक्षात येतील. तात्पर्य असं आहे की ज्याला आपण म्हणू वेळेच्या बंधनामध्ये शक्यतो न अडकणारी शक्ती जी आहे ती जखीन आहे. मग हिला पॉवरफुल किंवा महाभयानक का म्हटलं गेलं आहे? ती याच्यासाठीच म्हटलं गेलेलं आहे कारण या जखीन नामक शक्तीचा जो उपद्रव असतो किंवा हिचा जो उपद्व्याप असतो हा इतर शक्तींप्रमाणे हा बंद होणारा नसतो. हा सर्वप्रथम याची पहिली पायरी समजून घ्या. ज्या अनुषंगाने हडळ असेल, लावसट असेल किंवा अशा पद्धतीचे ज्या शक्ती असतात या निगेटिव्ह ऊर्जा असणाऱ्या कुठे ना कुठे या शक्तींचा अंत आहे किंवा या शक्तींवरती कंट्रोल हे मिळवता येते. मी म्हणत नाही की अगदी इझिली मिळवता येते. शेवटी या तंत्रशक्ती या सर्व पिशाची योनीतल्या शक्ती आहेत त्याच्यावरती वर्चस्व मिळवण्यासाठी सुद्धा एखादा भक्त एखादा साधक हा निश्चितपणे तेवढा स्ट्रॉंग हा असावा लागतो. त्याच्या मागे त्याचा दैव हा बलवत्तर सुद्धा असावा लागतो. तात्पर्य कुठे ना कुठे या शक्तींचं जे पॉवर आहे हे याला सीमा नाही आहेत. सेकंड पॉईंट याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्म पिशाच किंवा ब्रह्म राक्षस याच्या योनीनंतर ही जी शक्ती चालते किंवा ही जी निगेटिव्ह शक्ती आहे जिला आपण जखीन म्हणतो हिच्या वयाचा सुद्धा कधीही अनुमान येत नाही. आता तुम्ही म्हणाल वयाचा अनुमान येत नाही म्हणजे नक्की काय? याचा अर्थ उघड असा आहे की ही शक्ती कितीतरी वर्षानुवर्ष जुनी होत जेवढी जुनी होत जाईल
थोडक्यामध्ये 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष, त्या अनुषंगाने ही शक्ती तिचं ताकद किंवा तिचं रूप याच्यामध्ये उग्रता वाढवत जाते किंवा ती उग्रता ॲटोमॅटिकली या सृष्टी चक्राची तिला मिळत जाते. त्यामुळे ही जी शक्ती आहे ही सहसा एखाद्या व्यक्तिरेखेच्या बंधनामध्ये अडकत नाही किंवा त्याच्यावरती कंट्रोल करणं हे इझिली शक्य होत नाही. आता ही शक्ती असते कुठे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक शक्तीचा एक ठराविक वेळ, एक सेगमेंट असतो. त्या ठराविक वेळेमध्ये ज्यावेळेस त्या शक्ती, त्या ऊर्जा ॲक्टिवेट असतात, त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते ॲक्टिवेट होतात त्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा तिथे आला, त्याची ग्रहदशासुद्धा खराब असेल किंवा त्याची वेळ व्यवस्थित चालू नसेल तर ते निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेला इझिली कॅप्चर करू शकतात, त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व इझिली मिळवू शकतात. थोडक्यात त्याच्या अंगामध्ये त्याचा संचार होतो. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मोठ्या सोसायटीज असतात किंवा शहर वस्तीवरती सुद्धा अनेक सुसाईड हिस्ट्री असतात. काही फ्लॅट असेल, काही घर असेल. अनेक वेळा आत्महत्यासारखे प्रकार अनेक स्त्रिया करताना दिसतात किंवा अनेक किस्से तुम्ही ऐकलेले असाल. निश्चितपणे अशा जागेमध्ये किंवा त्या संपूर्ण असलेल्या जागेच्या परिसरामध्ये या जाखीन नामक शक्ती जी योनी आत्ता सांगत आहे त्या अनुषंगाने या शक्ती कधी ना कधी तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा पाहायला मिळतात किंवा कधी ना कधी त्या जागेमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा अशा शक्तींचा अनुभव निश्चितपणे येतो. आणि मुळामध्ये ही गोष्टच अशी आहे जी चार चौघांमध्ये इझिली माणूस बोलू शकत नाही. एखाद्याला अनुभव आला किंवा सपोज 8-10 लोकांची सोसायटी आहे किंवा अपार्टमेंट आहे किंवा त्या लोकांना माहिती आहे, एक्झाम्पल आपण घेऊयात की या भागामध्ये एखादी शक्ती आहे, त्यांना कधी ना कधी त्याचे अनुभव प्राप्त झालेले असतात. त्यामुळे या शक्तींचा वाच्यता जास्त करून हे लोक करत नाहीत. कारण ज्याला म्हणूयात ना की एखाद्याच्या वाटेनं गेलेलं बरं या अनुषंगाने लोक त्यांच्या सरळ मार्गी चाललेले असतात. बरं, आता सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेस पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, शनिवारची रात्र असेल किंवा ज्याला आपण म्हणू भर दुपारची वेळ असेल, खास करून ग्रहणसारखे तिथी असतात किंवा अष्टमी तिथी असते, अशा वेळी या शक्ती ज्या राहतात जखीन नामक यांचं तीव्रता ही त्यांच्या एका चरमसीमेवरती पोचलेली असते. म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्या ते सावज याच्या शोधामध्ये असतात. मग याचा वास तसा कुठे असतो, जसं की तुम्ही आता ऐकलं की शहर वस्तीमध्ये जेवढे अपार्टमेंट असेल, सोसायटी असेल, अशा ठिकाणी त्यांचा वास असतो. ज्या ठिकाणी असं सुसायडिकल हिस्ट्री म्हणजे आत्महत्यासारखी हिस्ट्री एखाद्या फ्लॅटला असेल, जागेला असेल, त्या ठिकाणी निश्चितपणे अशा शक्तींचा वास असतोच. सेकंड पॉईंट, गावाकडचा विचार केला तर जी गावाची वेश असते, प्रत्येक गावाला एक वेशी ठरवून दिलेली आहे, त्या वेशीवरती या शक्तींचा वास हा निश्चितपणे मांडला गेलेला आहे. सेकंड पॉईंट येतो की ज्या ठिकाणी विहीर किंवा पाणलोट क्षेत्र जे असतं ज्या ठिकाणी सुद्धा या शक्तींचा वास मांडला गेलेला आहे. त्याच अनुषंगाने जे शांत असणारे किंवा रहदारी नसणारे जे रस्ते असतात अशा रस्त्यांवरती सुद्धा या शक्त्या निश्चितपणे तृप्त अवस्थेमध्ये चालताना दिसतात. बरेच वेळा अशा शक्ती त्यांच्याबरोबर एखादी लहान मूल किंवा त्यांच्या कडेवरती लहान मूल असलेली सुद्धा स्त्री हे पाहायला मिळते. याचे अनुभव जर पाहायला गेला तर अनेक ट्रक ड्रायव्हर सुद्धा तुम्हाला असे भेटतील. खास करून ट्रक ड्रायव्हर असेल किंवा नाईटला जे सफर करणारे व्यक्तिरेखा असतात, कधी ना कधी हे व्यक्तिरेखा अशा या अतृप्त आत्मीय शक्तींचा अनुभव त्यांना निश्चितपणे आलेला असतो. हे त्यांच्या शक्तींपासून किंवा त्या अनुभवापासून ते निश्चितपणे अवेअर असतात. तात्पर्य, अशा या शांत रस्ते किंवा एखाद्या रस्त्यावरती घडलेल्या घटना असतात अशा वेळी सुद्धा या शक्ती ॲक्टिवेट असतात. सेकंड पॉईंट होतो की जिथे ज्याला आपण चौराया म्हणतो किंवा 4 रस्ते 2 रस्ते एकत्र आहेत या ठिकाणी सुद्धा शक्ती ॲक्टिव्ह असतात. याच्याशिवाय ज्या ठिकाणी रस्ताच संपतो, बरेच वेळा तुम्ही असंही सुद्धा पाहिलं असेल की 2-3 रस्ते एकत्र आलेले आहेत परंतु एखादा रस्ता एखाद्या लास्टला जातो आणि तिथे एंड होतो, तिथे काहीच नसते, तिथे भिंत तर पडलेली असेल किंवा तिथे रस्ता संपलेला असेल. अशा या संपलेल्या रस्त्याच्या ठिकाणी सुद्धा या शक्तींचा वास हा निश्चितपणे मांडला गेलेला आहे शास्त्राप्रमाणे. त्यामुळे हे जे डेज आहेत, हे जे दिवस आहेत, या दिवसांमध्ये या शक्तींचा प्रादुर्भाव हा निश्चितपणे त्यांच्या एका हायेस्ट लेवलला ऊर्जा वाढवणार असतो. त्यामुळे ज्यावेळेस अशा या प्रहरांमध्ये एखादा व्यक्तिरेखा आला, एखादी स्त्री आली, निश्चितपणे हे तिला जखडतात. हे जे नाव आहे जखीन, जखीनचा अर्थ दुसरा असं सुद्धा होतो की जखडले झाले किंवा जखडल्या जाणे, आणि असं जखडलं जातं इझिली त्यातनं त्याचा सुटका ती जखीन होऊ देत नाही. मग सुटका का होऊ देत नाही ह्याच्यामागे दुसरा आता पार्ट काय आहे तो समजून घ्या. दुसरा पार्ट याच्यामध्ये हा महत्त्वाचा का आहे, कारण ही जी शक्ती आहे ही तिचं अस्तित्व जे आहे हे सहजासहजी प्रकट करत नाही. ही शक्ती नक्की कोणती आहे, कोणी एखाद्या स्त्रीला पुरुषाला जखडलेला आहे ही सहजासहजी तांत्रिकाला किंवा एका साधकाला एखाद्या भक्ताला ती कळू देत नाही. जसं एखादा भक्त किंवा आपण मनुष्य योनीमध्ये आहोत, मनुष्य म्हणून आपण वावरत आहोत, आपल्याला जशी बुद्धी आहे, जशी आपण हुशार आहोत तशी ही शक्ती आपल्याहूनही हुशार असते. म्हणजे एखाद्या मनुष्याहूनही निश्चितपणे हुशार असते. आणि ज्या मनुष्याला हे जखडलेलं आहे किंवा ज्या मनुष्याला ती लागते त्याच्यापेक्षा तर निश्चितपणे ते हुशारच असणार आहे. हे जखीन असले प्रकार किंवा असे कोणतेही ज्याला आपण प्रेत होण्यातले प्रकार हे एखाद्या कोणत्याही सच्च्या साधकाला किंवा भक्ताला हे इझिली लागत नाहीत. का लागत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, कारण एखादा व्यक्ती, एखादा भक्त, एखादा साधक हा जर त्याच्या देवी देवतांच्या सान्निध्यामध्ये असेल, परमात्माची त्याला साथ असेल तर निश्चितपणे या शक्ती त्या
साधकाचा रस्ता अडवू शकत नाही, त्या साधकाच्या रस्त्यापासून ते बाजूला होतात. थोडक्यामध्ये आपण म्हणूयात ना, समजा दोन गँगस्टर आहेत, दोन्ही गँगस्टर समोर भिडताना 10 वेळा विचार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये ती गेम सेट झालेली असते की कधी कोणती गोष्ट करायची, इझिली किंवा कॅज्युअली कोणीही घेत नाही. त्या अनुषंगाने या शक्तीसुद्धा आध्यात्मिक जगतामध्ये फायटिंग किंवा त्याला आपण वावर म्हणूया, एकमेकांबद्दल कोणत्याही गोष्टी करताना या निश्चितपणे विचार केला जातो. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा अशा शक्तींच्या जखणमध्ये येतो किंवा ती जखीन ही शक्ती त्याला कॅप्चर करते, त्यावेळेस निश्चितपणे कुठे ना कुठे तो व्यक्तिरेखा त्याच्यावरचा समतोल जाणे किंवा तो काय करून जात आहे, काय करत आहे त्याचं भान न राहणे आणि आवेशामध्ये येऊन कोणतीही घटना म्हणजे हाणामारी खून खराबीपर्यंत सुद्धा या शक्ती एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्त्रीला सुद्धा निश्चितपणे नेतात. सेकंड पार्ट, याच्यामध्ये खास करून डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जेवढ्या स्त्रिया असतात, ज्या स्त्रीची डिलिव्हरी होते किंवा जी एखादी स्त्री बाळातीन होते, ही बाळातीन झालेली जी स्त्री असते मिनिमम 2.5 महिन्यापर्यंत या स्त्रीची काळजी घेणं सुद्धा तितकंच खूप महत्त्वाचं असते. ह्याला रिझन तितकंच महत्त्वाचं आहे कारण 2.5 मंथ 2.5 महिन्याचा जो कालखंड असतो, या कालखंडाच्या पिरियडमध्ये ही जखीन नामक शक्ती अशा बाळातीन झालेल्या किंवा प्रेग्नेन्सी झालेल्या स्त्रियांच्या मागावरती राहते. सेन्स ह्या शक्तींना हे सुद्धा ठाव असतो की सपोज एखाद्या त्यांच्या एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी या शक्तीचा वावर आहे तिथे जर एखादी स्त्री ही बाळातीन झाली असेल, प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर तिला बाळ झालं असेल, तर निश्चितपणे या शक्तींना या सर्व ठाव ठिकाणं त्याचा सुगावा असतो. ती मागावर असतात आणि निश्चितपणे ती बाळातीन झालेली बाई किंवा ती स्त्री तिला ती तिच्या आयुष्यामध्ये घेते. त्यामुळे अनेक वेळा आपण पाहतो की तुम्ही हे सुद्धा ऐकून असाल की जुनी मंडळी किंवा जुन्या आपल्या आजी आजोबा हे बरेच वेळा म्हणलेले आहे काही म्हणत असायचे किंवा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की बाळातीन झाल्याच्या नंतर जास्त बोलू नये किंवा बाळातीन बाईला जास्त मनावरती विघात किंवा प्राघातुल अशा कोणत्याही गोष्टी तिच्यासमोर बोलू नये, तिला वायव होतो असं सुद्धा म्हटलं जातं. ही त्याच्यामागे पार्ट आहे. ज्यावेळेस वायव नामक हा प्रकार बोलला जात असायचा, हा वायव म्हणजेच कुठे ना कुठेही जखींचं सुद्धा रूप हे मान्य असायचं किंवा ही ती येत आहे त्याची ही चाहूल असायची. हे शेवटी जुन्या मंडळींच्या जुन्या काळातल्या गोष्टी आहेत, परंतु याला निश्चितपणे महत्त्व आहे. ज्याला आपण म्हणून ओल्ड इज गोल्ड. जर जी आपली जुनी आजी आजोबा किंवा जे आपले होऊन गेलेले जुने मंडळी हे शास्त्राला हे संस्कारांना धरून होते, म्हणून जिथल्या तिथे सर्वच्या सर्व गोष्टी आत्तापर्यंत होत होत्या. आधुनिक कल्चरला आधुनिक पिढी आली, दळणवळण वाढलं, आपण ॲडव्हान्स झालो, पण ॲडव्हान्स झालो तेवढं सुद्धा आपण मायनसमध्ये जात आहोत हे सुद्धा गांभीर्यानं भान असणं हे प्रत्येकाला महत्त्वाचं आहे. असो त्या अनुषंगाने या बाळातीन झालेल्या स्त्रियांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सेकंड पॉईंट, याच्यानंतर अनेक वेळा तुम्ही हे सुद्धा ऐकलेलं असेल की लग्न झाल्याच्या पूर्वी किंवा लग्न होण्यापूर्वी हळद नामक प्रकार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केला जातो. मग ओल्या अंगाने किंवा हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये. आज ही प्रथा लहानापासून मोठ्यापर्यंतही तुम्ही श्रुत आहात, सज्ञान आहात, हे तुम्हाला माहिती आहे की हळदीच्या अंगाने कोणीही बाहेर जात नाही. हळदीच्या अंगाने बाहेर न जाण्यामागे सुद्धा कुठे ना कुठे हेच कारण आहे की ज्यावेळेस हळदीच्या अंगाने, हळदीच्या पायाने, हळदीच्या हाताने, हळदीच्या गालाने ज्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा बाहेर जातो तर निश्चितपणे ह्या शक्तींचा प्रादुर्भाव त्या व्यक्तीवरती ओढवला जातो किंवा त्या व्यक्तीवरती त्या शक्ती निश्चितपणे आक्रमण करतात. ही त्यामागे रिझन आहे. त्यामुळे हळदी असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा कधीही बाहेर रात्रीच्या प्रहरामध्ये खास करून 3 सांजेचे किंवा भर दुपारच्या हे जाऊ नये. बरं, आता ही फक्त नवरा आणि बायकोसाठीच लागू होत आहे का, ज्यांचं लग्न होणार आहे? नाही. जे व्यक्तिरेखा नवरा बायकोंना हळद लावतात, पती पत्नीला हळद लावणारे सर्वच असतील, मुलं असेल मुली असेल, ह्यांना सुद्धा हीच सांगणं आहे की तुम्ही हळदीच्या अंगाने किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या वेळेमध्ये अशा शक्तींच्या कॅप्चरमध्ये येऊ नये त्यासाठी ही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कुठे हे सुद्धा महत्त्व आहे पाहण्याचं. मग या अनुषंगाने आपण जर विचार केला की ही जी शक्ती आहे मग ही अंडर किंवा ही कंट्रोल कोणाची असते? पहा, सर्व शक्ती आहेत, भूतप्रेत आहेत, मुळामध्ये यांचा जो राजा मानला गेलेला आहे हा तर वेताळ आहे. हे सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या. वेताळाच्या दरबारामध्ये, आता तुम्ही म्हणाल दरबार म्हणजे काय? प्रत्येक टीमचा एक कॅप्टन असतो आणि त्या कॅप्टनच्या अंडर सर्व टीम चालतात. त्याच अनुषंगाने वेताळाच्या अंडर सर्वच्या सर्व शक्ती, तांत्रिक असतील किंवा भूतप्रेत पिशाच असतील, खास करून भूतप्रेत हे जे योनी आहे हे सर्व चालतात वेताळ या देवतेच्या कंट्रोलमध्ये किंवा त्यांच्या अंडरमध्ये. आता या वेताळ देवतेच्या अनेक गावांमध्ये तुम्ही ऐकून असाल, माहिती असेल कदाचित, वेताळाची जत्रासुद्धा निघते किंवा वेताळाची यात्रासुद्धा असते. अनेक ठिकाणी ही यात्रा किंवा वेताळाच्या यात्रेच्या रात्री जे दिला जाणारा भोग आहे हा सुद्धा तुम्हाला सेकंड डेला कुठे तिनका मात्र दिसत नाही किंवा ते पूर्णपणे गायब असलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. आणखीन जर विचार करायचा प्रयत्न केला, आम्हाला अशाही काही वेताळ यात्रा माहिती आहेत की ज्या वेताळ यात्रेमध्ये रात्रीच्या प्रहरामध्ये जे वेताळ उपासक असतात ते पूर्णपणे एका ओळीने जेवायला बसतात आणि ओळीने जेवायला बसल्याच्या नंतर जे पंगत वाढण्यासाठी जी पंगत आलेली असते ती भूतांची म्हणजे वेताळांच्या प्रेरित भूतांचीच पंगत त्या
वाढपी स्वरूपामध्ये काम करत असते। जेवढे वेताळाचे साधक आहेत, भक्त आहेत, ते पंक्तीमध्ये जेवण स्वतः करत राहतात किंवा जेवण करतात आणि वाढणारे जे राहतात ते संपूर्ण वेताळाच्या अंडर असलेले आधी असणारे भूत हे त्या पंक्तीला जेवण वाढायला उभे असतात। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पत्रावळी घेतलेली आहे त्या पत्रावळीच्या खाली ते साधक वर्ग किंवा वेताळाचे भक्त हे त्या पत्रावळीच्या खाली होल पाडून ठेवत असतात आणि खड्डा थोडक्यामध्ये त्यामध्ये केला जात असतो त्या पत्रावळीच्या खाली। तो यासाठी कारण त्यांना जेवण करताना वरती पाहायचं नसतं आणि त्यांना हात किंवा आडवं लावायचं नसतं। जे जेवण करत आहेत ते जेवण जेवढं होईल तेवढं खाल्ल्याच्या नंतर गपचिप ते एका हॉलातनं त्या खालच्या खड्ड्यामध्ये ढकलून देत असतात। त्यामुळे या शक्तींचं अस्तित्व हे नाकारत नाही। त्यामुळे निश्चितपणे वेताळ देवता ही सर्व भूत प्रेत पिशाचांची मुख्य किंवा त्यांची आराधक असलेली देवता ही वेताळ आहे। आणि वेताळ देवता हे कंट्रोलमध्ये कुणाचे आहेत? हे कंट्रोलमध्ये आहेत बजरंगबली, नाथसाहेब, भैरव बाबा आणि शंभू महादेव यांच्या कंट्रोलमध्ये वेताळ देवता हे निश्चितपणे आहेत। त्यामुळे मग अशा शक्तींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण केलं काय पाहिजे? मुळामध्ये तुम्ही जर कोणत्या देवी कोणत्या देवताचे भक्त असाल, तुमचं नामस्मरण चांगलं असेल, तुमच्या पाठीमागे गुरुप्रेरित मंत्र तुम्ही घोकत असाल, गुरु तुमच्या पाठीमागे बलवत्तर असेल, तर अशा शक्तींचा सहसा प्रादुर्भाव होत नाही। परंतु हा प्रादुर्भाव पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तिरेखापुरताच मर्यादित असतो। सपोज तुम्ही जरी भक्त असाल, तुम्ही जरी जप ध्यान धारणा करत असाल, परंतु तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखाला जर ती शक्तीने पछाडत असेल, पकडत असेल, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही। हे पर्सनल तुमच्या बाबतीमध्ये होऊ शकतं। समजा तुमच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे, तेवढं अध्यात्म तुमचं पॉवरफुल असेल तर, पण घरातल्यांचं नसेल तर काय करायचं? त्यासाठी मग आपण केलं काय पाहिजे ते सुद्धा माहिती असणं महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की जर तुम्हाला असल्या भूत असेल, प्रेत असेल किंवा लावसट असेल, खवीस असेल किंवा हळळ असेल किंवा ज्याला आपण म्हणू जखीन असेल, अशा सर्वच्या सर्व जेवढे अतृप्त आत्मे शक्ती यांच्यापासून जर मुक्त राहावी असेल, यांच्यापासून तुम्हाला निर्भयत राहावे असेल, तर तुम्हाला नाथांची शरणागती ही घ्यावी लागणार आहे। आता बरेच लोकांना नाथांची शरणागती कसे घ्यायचं म्हटल्यानंतर खूप मोठा पेच प्रश्न पडतो। सिंपल आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची पोथी आणून ठेवणे हा सर्वात प्राथमिक पायरी किंवा उपाय हा गणला गेलेला आहे, जो मी तुम्हाला सांगत आहे। आणि हा आधारभूत आहे, याला तथ्य आहे। नाथ संप्रदायामध्ये आपल्या मालू कविवीराचे जे नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे हा निश्चितपणे सर्व तंत्रबाधा, यंत्रबाधा, मंत्रबाधेला तोडणारा, सर्व भूत प्रेत पिशाचांपासून साधकाचं नाथ भक्तांचं संरक्षण करणारा ग्रंथ हा आद्य ग्रंथ प्रमाणित ग्रंथ आहे। हजारो करोडो आत्तापर्यंतच्या भक्तांनी या ग्रंथाचे अनुभव घेतलेले आहेत आणि आयुष्यभर ते घेत राहतील आणि येणाऱ्या भविष्यकाळात ते घेतच राहतील। तात्पर्य, नाथांनी प्रत्येक भूत प्रेत पिशाचे देवी देवता, दानव असतील, यक्ष असतील, किन्नर असतील, गंधर्व असतील, नाग असतील, कुणी असू देत, परंतु सर्वांना बांधण्याचं कार्य मत्स्येंद्रनाथ माऊलींनी आणि गोरक्षनाथ माऊलींनी ॲज वेल ॲज कानिफनाथ बाबांनी, जलेंद्रनाथ बाबांनी, नवनाथ महाराजांनी हे केलेलं आहे। जेवढे मंत्र सामर्थ्य हे नाथ संप्रदायामध्ये आहे ते क्वचितच कुठल्या तरी एखाद्या संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। जेवढे शाबरी मंत्र असतील किंवा जेवढी विद्यानाथ, शाबरी मंत्र, शाबरी विद्या ही एक विद्या आहे, अशा कितीतरी विद्या नाथ संप्रदायामध्ये प्रचलित आहेत, आजतागायत सुद्धा त्या हयात आहेत। तेव्हा नाथ महाराजांनी जेवढे तंत्र, जेवढे सर्व प्रकारची केलेली यंत्रणा आहे ही सज्ज यासाठीच ठेवलेली आहे की नाथांच्या कोणत्याही भक्ताला, साधकाला या शक्तींचा, या दुष्ट शक्तींचा कधीही त्रास होऊ नये ह्यासाठी नाथ महाराजांनी ती व्यवस्था आपल्याला करून दिलेली आहे। नाथांच्या सानिध्यामध्ये तुम्ही या, भले तुमचा इष्ट आराध्य कोणी असू द्या, तुम्ही इष्ट आराध्य तुमची अवश्य पूजा, त्याचबरोबर तुम्ही नाथांचं स्थान घरामध्ये निर्माण करा। नाथांची पूजा असेल, नाथांची फोटो असेल किंवा नाथांची पोथी जरी मिळाली, पोथी तर कमीत कमी तुम्ही घरामध्ये पूजण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। नाथ संप्रदायामध्ये 40व्या अध्यायामध्ये आपल्याला सुंदर वर्णन या बाबतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। 40व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 16 आणि 17 हे जखीन या शक्तीवरतीच आधारभूत आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये सुद्धा नाथांनी किंवा गोरखनाथ महाराजांनी याचं बंधन करून ठेवलेलं आपल्याला उद्गार पाहायला मिळतात। खास करून 7वा अध्याय याला प्रमाण आहे। 7वा अध्याय सपोज तुमच्या घरामध्ये, आता उपाय मी तुम्हाला सांगत आहे, नाथ सांप्रदायिक हा उपाय आहे, नवनाथांचा उपाय आहे। जर तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तिरेखाला जखीन नामक शक्तीचा त्रास झाला असेल, तुम्हाला ओळखायला आलेली असेल किंवा असं कोणतीही शक्ती तुमच्या घरातल्यांच्या व्यक्तींच्या अंगात आहे किंवा त्याचा त्रास होतो तुम्हाला असं वाटत असेल, तर अशा वेळी तुम्ही 7वा अध्याय जो आहे याचं त्रिकाल पठण करणं हे अनिवार्य आहे। अशी ग्वाही गोरखनाथ महाराज नवनाथ संप्रदायामध्ये देतात। जो व्यक्तिरेखा त्रिकाल संध्या म्हणजे त्रिकाल ह्याच्यामध्ये तिन्ही काळांमध्ये 7व्या अध्यायाचं वाचन करेल त्याला जखीन भयापासून मुक्तता मिळेल असं गोरखनाथ महाराजांचं वचन आहे। तेवढी बांधी गोरखनाथ महाराजांनी याच्यामध्ये केलेले आहे। याचंच वर्णन 40व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 14, 15 आणि 16 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। हा प्रथम चरण आहे की तुम्ही नाथांची पोथी घरात आणून देन आफ्टर तुम्ही 7वा अध्यायाचं वाचन केलं तर बेस्टच आहे।
हा पहिला अध्याय. दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की बजरंगबाणचं तुम्ही अनुष्ठान करू शकता. जेवढ्या दीक्षा आजपर्यंत बजरंगबाणच्या दिल्या गेल्या, बजरंगबाणमध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे. बरेच व्यक्ती एका वेळेच्या अभावी, कामाच्या अभावी म्हणा किंवा होत नसल्यामुळे पारायण त्यांच्याकडनं घडत नाहीत. कारण एक पद्धतीचं आपण म्हणूयात ना, पारायण करायचं म्हणजेच हाच मोठा टास्क लोकांपुढे उभा राहतो की आम्ही 9 दिवस 7 दिवस कसं काय अडकून राहणार, आम्हाला तर दगदग खूप असते, काम असतं. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, अशा सर्व लोकांना आम्ही बजरंगबाण हा संजीवनी उपाय दिलेला आहे. आत्तापर्यंत कितीतरी व्यक्तिरेखांनी बजरंगबाणचे पाठ केले. बजरंगबाण पाठ केल्याच्यानंतर त्याची प्रत्येक साधकाला अनुभूती आलेली आहे. इतक्या सुंदर पद्धतीने बजरंगबाणचे रिझल्ट हे प्रत्येकाने अनुभवलेले आहेत. असे बजरंगबाणची दीक्षा हे घेऊन तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. आता जे नवीन साधक आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की बजरंगबाणच्या दीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात. याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने बजरंगबाण कसे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये विधी नियम, त्याचं आचरण हे कशा रीतीने आहे, ते खऱ्या अर्थी केलं कसं पाहिजे, ह्याचं इत्याभूत पूर्णपणे तुम्हाला ज्ञान देण्याचा कार्यक्रम किंवा ती दीक्षा आम्ही 1 तासाच्या लाईव्हमध्ये अटेंड करून तुम्हाला शिकवत असतो. भले ती दीक्षा चार्जेबल आहे, शेवटी शिकवण्याचे चार्जेस आम्ही निश्चितपणे घेत आलेलो आहोत आणि तो अधिकार एका प्रत्येक गुरुचा शिष्यांवरती राहणारच आहे. बरं, आता ही दीक्षा येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे 1 मार्च रोजी सायंकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालखंडामध्ये होणार आहे. तुम्ही त्या दीक्षेमध्ये सुद्धा तुमचा सहभाग नोंदवू शकता. बजरंगबाण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये विधी नियम न्यास या सर्वच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही शिकून घरामध्ये आवश्यकपणे बजरंगबाण करू शकता. त्यामुळे बजरंगबाणसारख्या जे दीक्षा होतात किंवा बजरंगबाणचे अनुष्ठान तुमच्या घरामध्ये घडल्याच्या नंतर भूत प्रेत पिशाच किंवा वेताळ असेल, खवीस असेल, जिंदा असेल, सर्वांवरती आळा हे घालण्याचं सर्वश्रेष्ठ प्रमाण हे बजरंगबाण आहे, जे एका रात्रीमध्ये सिद्ध सुरू होतं. आणि याची काठ, याला काठसुद्धा म्हटले गेलेलं आहे. आज आम्ही छाती ठोक सांगत आहोत. बजरंगबाण म्हणजे सर्व तंत्राची काठ आहे. कोणतंही तंत्र असेल, कितीही जुनं तंत्र असेल, कोणतीही करणी असेल, कोणताही कवटाळ असेल, कोणत्याही देवीचा असेल, देवताचा असेल, कुठल्याही भूत प्रेत पिशाचाचा असेल किंवा बंधन लावलं असेल, ह्या सर्वांची काठ म्हणजे बजरंगबाण आहे. ज्यावेळेस बजरंगबाण त्याचं अनुष्ठान केलं जातं, बजरंगबाण ज्यावेळेस चालेल त्यावेळेस कोणतेही केलेले आघात असेल, करणी असेल, माया असेल, हे सर्व ते तोडून टाकणार आहे, ते खंडन होते. त्यामुळे साधकांना त्याचे अनुभव हे निश्चितपणे पॉवरफुल स्वरूपामध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा सहभाग दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवर फोन करून तुम्ही नोंदवू शकता. त्यामुळे हे 2 उपाय निश्चितपणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सेकंड पॉईंट आहे की याच्यापासून आता प्रिकॉशनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर अनेकसे प्रिकॉशन्स असतात. जसं की आता तुम्ही हळदीच्या अंगाचं पाहिलं, रात्रीच्या प्रहरामध्ये सेंट अत्तर लावून न जाणे हा सुद्धा प्रिकॉशन्सच पार्ट येतो. किंवा आपण रात्री 12-1 वाजता अवचटपणे किंवा अचानकपणे एखाद्या अननोन असलेल्या ठिकाणी जाणे किंवा शांत असलेल्या रस्त्यावरनं जाणे हे सुद्धा प्रकार टाळणं खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये नको तिथे डेअरिंग ही खऱ्या अर्थी केली नाही पाहिजे. मॅक्झिमम जेवढ्या प्रॉपर्टी तुम्ही विकत घेणार असाल, विकत घेतली असेल, त्याची हिस्ट्री निश्चितपणे तुम्ही एकदा सर्च करा की तिथे कोणत्याही पद्धतीची दुर्घटना किंवा क्षती ही कुणाला झालेली नाही ना, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे बेसिकली थिंग्स आहेत, परंतु तुमच्या आयुष्याला निश्चितपणे कुठे ना कुठे कलाटणी देणारे ठरू शकतात. त्यामुळे या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. अशा याच्या भागामध्ये सांगण्याचा जे प्रयत्न आम्ही केला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत सर्वांना सत्यम आदेश, गुरुजी पादेश, अलख निरंजन आदेश.